नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यात लक्षात ठेवण्याच्या 10 गोष्टी येथे आहेत. जर तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षानंतरही हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण आज मी तुम्हाला 10 अशी खबरदारी सांगणार आहे, जी तुमच्या शरीराचे सर्दीपासून संरक्षण करेल आणि ताकद वाढवेल. हिवाळ्याचा हंगाम तरुणांसाठी आनंद आणि ऊर्जा घेऊन येतो, तर वृद्धांसाठीही तो अनेक आव्हाने घेऊन येतो. थंड वारे, कमी तापमान आणि सूर्यप्रकाशाचा अभाव हे सर्व एकत्र येऊन वृद्ध शरीराला सहज आजारी पाडू शकतात. त्यामुळे या हंगामात थोडी काळजी घेणे आणि काही आवश्यक खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया हिवाळ्यात वृद्धांनी कोणती 10 खबरदारी घेतली पाहिजे, जेणेकरून ते संपूर्ण हंगामात निरोगी, उबदार आणि उत्साही राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप रोमांचक असणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला, शरीराला उबदार ठेवा. सर्दीला कधीही हलक्यात घेऊ नका. हिवाळ्यात वृद्धांच्या शरीरातील रक्त परिसंचरण मंदावते आणि त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे सर्दी होणे किंवा शरीराचे तापमान कमी होणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. नेहमी हातमोजे घाला. तुम्ही रात्री झोपताना तेव्हा तुमचे डोके आणि पाय झाकून घ्या, कारण तुमच्या शरीराची बहुतांश उष्णता तिथूनच येते. घरातही हलक्या रंगाचे जॅकेट किंवा शाल घाला. जर खूप थंड असेल तर हीटर वापरा, परंतु खोलीत थोडे वायुविजन ठेवा. लक्षात ठेवा, वृद्धांमध्ये सर्दीमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हायपोथर्मियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. क्रमांक 2, गरम द्रवपदार्थ नक्की घ्या. हिवाळ्यात शरीराचे तापमान आणि रक्तप्रवाह राखण्यासाठी गरम द्रवपदार्थ खूप महत्त्वाचे असतात. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या. सकाळी हळदीचे दूध, आले, तुळशीचा चहा किंवा ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते. सूप, मूग डाळीचे पाणी किंवा गरम लापशी यासारख्या गोष्टी देखील शरीराला आतून गरम ठेवतात. थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाणे टाळा. गरम पेये केवळ शरीराला थंड करत नाहीत, तर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. क्रमांक 3, सकाळी सूर्यस्नान करायला विसरू नका. मित्रांनो, हिवाळ्यात सूर्याची किरणे शरीराला व्हिटॅमिन डी देतात. हाडे आणि दातांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. दररोज 15 ते 20 मिनिटे सकाळी उन्हात बसा. सूर्यस्नानासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 8 ते 10 दरम्यान आहे. उन्हात बसताना आपले डोके झाकून घ्या आणि आवश्यक असल्यास सनग्लासेस घाला. सूर्यप्रकाश घेतल्याने सांधेदुखी, अशक्तपणा आणि कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये तो शेअर करा. मी हिवाळ्यासाठी तयार आहे, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला देखील तुमच्या आरोग्याची जाणीव आहे. चौथा क्रमांक, निश्चितपणे चालणे किंवा हलका व्यायाम करा. हिवाळ्यात सर्दीमुळे वृद्ध अनेकदा घरातच राहतात. यामुळे थकवा येतो. दररोज सकाळी किंवा दुपारी थोडा सूर्यप्रकाशात चालणे खूप महत्त्वाचे आहे. हलका योग, स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम करा. जर बाहेर खूप थंडी असेल तर तुम्ही खोलीच्या आत चालतही व्यायाम करू शकता. नियमित व्यायाम केल्याने रक्त परिसंचरण सुधारते. रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात असतो आणि शरीराला उबदार वाटते. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 5व्या क्रमांकाच्या आहारात गरम मसालेदार गोष्टींचा समावेश करा. हिवाळ्यात अन्नाची निवड खूप महत्त्वाची आहे. यावेळी अशा गोष्टी खाव्यात ज्या शरीराला गरम ठेवतात आणि शक्ती देतात. डाळी, शेंगदाणे, सोयाबीन, मसूर, शेंगदाणे, बिया यासारख्या पदार्थांचा समावेश आहारात करा. न्याहारीसाठी ओट्सचे पीठ, सूप किंवा शेंगदाणे घेणे चांगले असते. नेहमी ताजे आणि गरम अन्न खा. अति गरम आणि अति थंड पदार्थ खाणे टाळा. हिवाळ्यात उबदार पोतं असलेल्या वस्तू शरीराची ऊर्जा टिकवून ठेवतात
आणि थंडीपासून त्यांचे संरक्षण करतात. क्रमांक 6. अंघोळीची वेळ आणि पद्धत काळजीपूर्वक ऐका. हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे वृद्धांसाठी खूप धोकादायक असू शकते. नेहमी गरम पाण्याने आंघोळ करा. सकाळी लवकर आंघोळ करू नका. ही वेळ सूर्योदयानंतरची आहे. आंघोळ केल्यानंतर लगेच तुमचे शरीर कोरडे करा. आंघोळीपूर्वी तेलाची हळुवारपणे मालिश केल्याने शरीर उबदार राहते आणि त्वचेला ओलावा मिळतो. हिवाळ्यात आंघोळ करताना निष्काळजीपणामुळे सांधेदुखी, सर्दी, थंडी आणि अशक्तपणा येऊ शकतो. क्रमांक 7. त्वचा आणि ओठांची आर्द्रता कायम ठेवा. हिवाळ्यात हवा कोरडी होते, ज्यामुळे वृद्धांची त्वचा फाटू लागते आणि खाज सुटण्याची समस्या वाढते. प्रत्येक आंघोळीनंतर नारळाचे तेल किंवा बॉडी लोशन लावा. ओठांवर तूप किंवा व्हॅसलीन लावा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. त्वचेची आर्द्रता राखणे हे केवळ दिसण्यासाठीच नव्हे, तर संसर्ग आणि बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. 8वा क्रमांक. घरातील तापमान संतुलित ठेवा. हिवाळ्यात घराचे वातावरण खूप थंड असू शकते. जर तुम्ही हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर हे हवेत ओलावा ठेवण्यासाठी जवळच पाण्याची वाटी ठेवा. दारे आणि खिडक्यांमधून थंड हवा आत येऊ नये म्हणून पडदे किंवा जाड कापड लावा. तसेच खोलीत हलके वायुविजन ठेवा, जेणेकरून ऑक्सिजनचा प्रवाह कायम राहील. रात्री खोलीचे हीटर चालू ठेवून झोपू नका. खूप गरम किंवा खूप थंड वातावरण दोन्ही वृद्धांसाठी हानिकारक असते. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. हिवाळ्यात रक्तदाब, हृदय आणि सांध्याशी संबंधित समस्या वाढतात, त्यामुळे त्याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. तुमचे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी तपासा. जर तुम्हाला हृदयरोग किंवा दमा यासारख्या जुनाट आजार असेल तर नियमितपणे औषधे घ्या. अचानक श्वास लागणे, छातीत दुखणे किंवा तीव्र सर्दी या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं थांबवू नका आणि थंड हंगामात आपल्या शरीराच्या प्रत्येक चिन्हाकडे लक्ष द्या. क्रमांक 10. मानसिकदृष्ट्या आनंदी आणि सक्रिय राहा. मित्रांनो, हिवाळ्यात दिवस कमी आणि रात्री जास्त लांब असल्यामुळे वृद्धांमध्ये एकटेपणा आणि नैराश्याचा धोका वाढतो. दररोज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. धार्मिक पुस्तके वाचा, संगीत ऐका किंवा आवडत्या गोष्टी करा. ध्यान आणि प्राणायाम हे मन शांत ठेवतात. दररोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा किंवा एखाद्या उपक्रमात भाग घ्या. लक्षात ठेवा, आनंदी मन आणि सक्रिय मन वृद्धांना प्रत्येक आजाराशी लढण्याची शक्ती देते. आता काही अतिरिक्त सूचना पाहूयात. रात्री झोपण्यापूर्वी हळदीसह गरम दूध प्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल आणि तुमच्या शरीराला बरे वाटेल. तेल पायांवर लावा. यामुळे सर्दी टाळता येईल आणि रक्त परिसंचरण सुधारेल. जड ब्लँकेटऐवजी इलेक्ट्रॉनिक ब्लँकेट किंवा 2 हलक्या रजईचा वापर करा, जेणेकरून श्वास घेण्यास त्रास होणार नाही. हिवाळ्यात मद्यपान आणि धूम्रपान टाळा. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. जर तुम्हाला हात आणि पाय कडक वाटत असतील तर लगेच मालिश करा किंवा गरम पाण्यात भिजवा. जर हिवाळा सुज्ञपणे जगला तर तो वृद्धांसाठी आरोग्य आणि ऊर्जेचा काळ देखील असू शकतो. सर्दी हलक्यात न घेणे आणि वर नमूद केलेल्या 10 सावधगिरींचे नियमितपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. सावधगिरी हे हिवाळ्यात सर्वात मोठे औषध असते. थोडीशी दक्षता, थोडी शिस्त आणि भरपूर प्रेम या हंगामात वृद्धांना निरोगी, सुरक्षित आणि आनंदी ठेवू शकते. मित्रांनो, थंडीमध्ये थोडी काळजी घेतल्यास तुमचे आयुष्य बदलू शकते.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती तुमच्या पालकांना किंवा आजी आजोबांना द्या. आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असलेल्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वृद्धांच्या आरोग्याशी संबंधित अशा उपयुक्त आणि खऱ्या पाककृती मी तुम्हाला उद्या एका नवीन व्हिडिओसह भेटेन. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.